नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज घरी आल्याबरोबर मी गेले होते नेल एक्सटेन्शन्स काढायला, जे की मी आत्ताच माझ्या फ्रेंडच्या लग्नासाठी केले होते। त्यानंतर घरी आल्यावर मस्त उद्या सुट्टी होती गुरु नानक जयंतीची, त्यामुळे हेअर ऑइलिंग करून घेतली आणि जी पण सेल्फ केअर मध्ये मी करते त्या गोष्टी करत होते। फेशियल हेअर पण खूप वाढले होते, ते सुद्धा रिमूव्ह करायचे होते, तर ते वॅक्सिंगने रिमूव्ह केले आणि हे खूपच जास्त वाढले होते, तुम्ही बघू शकता इथे। त्यानंतर फेस वॉश केला आणि जे मॉइश्चरायझर आहे मला डॉक्टरांनी दिलेलं ते मॉइश्चरायझर लावलं आणि यस, त्याने स्किन सध्या खरंच खूप छान होती आहे आणि थंडीसाठी हे बेस्ट आहे मॉइश्चरायझर। मग स्किन केअर वगैरे झाली की लगेच झोपी गेले। त्यानंतर मग सकाळी उठले डायरेक्टली 12 वाजता आणि इकडे बघा टोनी कसा मस्त माझ्या साईडला येऊन झोपलेला होता। त्यानंतर मग पूर्ण भाजीपाला वगैरे रिस्टोर केला, कारण मला घरून येऊन 15 दिवस झाले दिवाळीवरून येऊन। त्या आल्यापासनं मी अजिबातच भाजीला वगैरे काहीच बनवलं नाही, म्हणजे टिफिनच बनवला नाही। त्यामुळे मग आज म्हणलं पूर्ण प्रॉपर सर्व भाजीपाला घेऊन येऊ आणि सर्व आतापासून टिफिन वगैरे बनवायला चालू करून देऊ। मग याच्यामध्ये आणली होती गवारीची शेंग, लिंबू वगैरे सर्व, सोबतच दूध सुद्धा घेऊन आले होते। तर मग साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि त्याचा चहा बनवला आणि यार माझ्याकडे एकच कप होता, तो पण आता सध्या फुटला, त्यामुळे मला आता ग्लासमध्ये चहा प्यावा लागतोय। त्यानंतर खारी चहा खात होते, तर या दोघांची एवढी मस्ती चालू आहे। टोनी खरंच खूप जास्त आगाव आहे, तुम्हाला काय सांगू, खूप जास्त परेशान करतोय। नंतर मी ब्लँकेट वगैरे नीट करत होते आणि ब्लँकेट जेव्हा झटकलं त्याच्यातून एवढी जास्त धूळ निघाली, मी इमॅजिन पण नव्हतं केलं की एवढं घाण झालं असेल म्हणून। मग आता याला ड्राय क्लिनिंगला टाकावं लागेल, कारण माझ्याकडे जे बकेट वगैरे आहे त्याच्यामध्ये तर याला मी वॉश करू शकत नाही। आणि आज मला पूर्णच डेकोरेशन जे आहे ते चेंज करायचं होतं, कारण जेव्हापासून टोनी आलेला आहे ना तेव्हापासून त्याने पूर्ण डेकोरेशनचा उलता फुलता करून टाकलेले, सर्व लाइटिंग ओढून, परत ह्या वेली जे आहेत त्या सर्व वेली पण ओढून खराब करून टाकलेले आहेत। त्याच्यामुळे मी म्हणलं की आता सर्वच नीट ठेव आणि हे स्टिकर पण चिटकवलेले, कसं पण चिटकवले होते तर ते पण व्यवस्थित थोडं। आणि बघा हा खाली बसून कसा बघतो, याला काय कळत असेल याच्यातलं, फक्त बघतोय मी काय करते काय नाही। आणि खुशी तर कुठल्या कोपऱ्यात जाऊन झोपली आहे तिलाच माहिती। आणि हे डेकोरेशन मी आत्ताच केलं होतं, चेंज वगैरे करायचा काही प्लॅन नव्हता, पण टोनीने खराब पण केलं होतं आणि मला पण थोडंसं बोरिंग वाटत होतं। आणि गाद्या पण मी 2 एकावर एक टाकते त्या साईडला ठेवावं लागला, कारण जेव्हापासून टोनी आलाय तो माझ्या उशालाच झोपतो आणि खुशी जी आहे ती साईडलाच झोपते, त्याच्यामुळे जागा खूप लागते। म्हणून मग मी असं 2 साईडला ठेवल्या आणि आता मोठी मॅट घ्यायचा पण विचार करते, मॅट्रेस घ्यायचा। तर बघू आता त्याचं काय होतं काय नाही, घेणार तर आहेच मी, माझा विचार चालू होता, कारण जेव्हा बेड गेला तेव्हापासून झोपायला पण थोडंसं अवघड जातंय एकाच गादीवर। बघा पाठीमागे काय चालू आहे, खुशी वर बसली आहे तर याला पण वर जायचंय, त्याचे प्रयत्न चालू आहेत, पण तो लहान असल्यामुळे त्याला आणखी जाता येत नाहीये म्हणून किती चालू आहे। आणि खुशी पण मग त्याच्यासोबत, त्याला काही वाटू नये म्हणून खुशी पण समजून घेते असं वाटतं मला काही गोष्टी, ती खूप समजूतदारपणे वागतेय, त्याला लहान असल्यासारखं ट्रीट करतेय, तर छान वाटते त्यांच्या दोघांची बॉन्डिंग म्हणून। आणि आता बघू त्यांची बॉन्डिंग कधी जमते, त्यांचं एकमेकांसोबत कधी पटतं, कारण सध्या तर ते ॲग्रेसिव्ह आहेत थोडेफार एकमेकांबद्दल, एकदम म्हणजे हिंसपणा असतो ना तो प्राण्यांचा, तर ते एकमेकाला असं दाखवत आहेत। बट बघू आता कधी काय होतं, तुम्हाला ते तर अपडेट मी देतच राहील। मग ह्या वेली वगैरे ज्या काही दुसऱ्या साईडला पण लावलेल्या होत्या त्या सर्वच वेली काढल्या मी आणि एक लाईनमध्ये सर्व लावल्या। स्टिकर तर सर्वच रिमूव्ह केले, कारण ते एक विचित्रच वाटत होते मला, तर त्याच्यातले काही एक तर मला तो सेटच आवडला नव्हता स्टिकरचा। म्हणून मग डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर आंघोळ करून घेतली अगोदर आणि आज गॅलरी पण एकदम पूर्ण क्लीन केली, कारण हा टोनी बाहेर फिरतोय त्यामुळे। नंतर कपडे पण लगेच वॉश करून घेतले आणि हा होता रूमचा फायनल लुक, जो की मला हा खरंच खूप जास्त आवडला, एकदम लाइटिंग वगैरे। नंतर मग मला थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यासाठी तयार झाले, सिरम लावलं। भरपूर जर मला विचारत होते स्किनबद्दल, म्हणजे कोणते प्रोडक्ट्स वगैरे वापरते, तर त्याचा तर व्हिडिओ मी बनवलेला आहेच, पण माझी ट्रीटमेंट देखील चालू आहे, तर ते डॉक्टरांनी दिलेले सुद्धा भरपूर प्रोडक्ट आहेत, पण मी ते तुम्हाला डायरेक्टली रिकमेंड नाही करू शकत, कारण माझ्या स्किन टाईपनुसार ते मला डॉक्टरांनी दिलेले आहेत। तर जर तुम्हाला जास्त स्किनचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांशीच एकदा बघून घ्या, दाखवून घ्या, कारण असं घरगुती वगैरे उपाय शक्यतो करूच नका, माझा पर्सनल अनुभव आहे चांगलाच त्याचा, त्यामुळे
तर आज मला एक प्रमोशनचं शूट करायला जायचं होतं, त्यामुळेच रेडी वगैरे झाले आणि माझं काम भरपूर बाकी होतं, पण मग मध्येच टाईम झाला जायचा. मी टाईमकडे बघितलंच नाही, क्लिनिंग चालूच होतं आणि मस्त तयार झाले आणि हा होता फायनल लुक. त्यानंतर मी जी जीन्स घातली होती ती आवडली नाही म्हणून परत चेंज केली. सो मग बाहेर आल्यानंतर थोडंसं फिरले पण आणि थोडंसं बघू म्हणलं शॉपिंगचं पण काही करता येतं का, थोडंफार नवीन काही कलेक्शन आलेलं आहे का म्हणून थोडं फिरले. त्यानंतर मग येताना पाणीपुरी खायची इच्छा झाली, बरेच दिवस झाले होते पाणीपुरी खाऊन म्हणून मग मस्त पाणीपुरी एन्जॉय केली. आणि घरी आल्यानंतर आज बनवायचा होता सोयाबीन पुलाव. त्यासाठी टोमॅटो, अद्रक, कांदा, कढीपत्ता, मिरची, बटाटा आणि सोयाबीनला भिजवून त्यातलं पाणी काढून घेतलं. हे सर्व इन्ग्रेडियंट घेतले होते. त्यानंतर मसाल्यांमध्ये होती हळद, लाल मिरची, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि एक बिर्याणी मसाला होता, जो की आपण खिचडीसाठी देखील वापरू शकतो किंवा पुलावसाठी. मग बासमती तांदूळ देखील घेतले होते याच्यासाठी. रेसिपीसाठी कढई इंडक्शनवर ठेवली, त्यामध्ये टाकलं तेल, त्याच्यात टाकले जिरे आणि जेवढे पण आपण सामान कट करून घेतलं होतं, मिरची, कांदा, टोमॅटो, बटाटा, अद्रक सर्व तेलामध्ये मिक्स केलं आणि थोडा वेळ परतून घेतलं, जोपर्यंत ते थोडेसे सॉगी होत नाहीत तोपर्यंत. आणि तुम्ही माझ्या आणि श्वेताच्या व्हिडिओला खूप छान प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद. छान वाटलं मला. आणि येस तुम्हाला आणखी आमच्या दोघींचे व्हिडिओ सोबत पाहायला आवडतील का ते देखील सांगा, म्हणजे आम्ही आणखीन व्हिडिओ बनवू सोबत. सर्व भाज्या परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये नंतर मसाले टाकले. पहिल्यांदा हळदी, नंतर लाल मिर्च, धने पावडर, जिरे पावडर, आणखी बिर्याणी मसाला, आणखी गरम मसाला, हे सर्व मसाले जेवढे पण होते माझ्याकडे सर्व मिक्स केले. पण मी कांदा लसूण मसाला टाकायचा विसरलेच, तो देखील मी टाकायला पाहिजे होता. तर हा होता तो बिर्याणी मसाला जो मी आज टाकला पुलावमध्ये. आणि मला वाटलं नव्हतं की हा एवढा जास्त छान टर्न आउट होईल म्हणून, कारण मी असंच काही ना काही म्हणजे सर्व भाज्या होत्या सर्व कट केल्या आणि त्याच टाकून दिल्या. वाटलं नव्हतं मला एवढं छान बनेल म्हणून. जोपर्यंत मग इकडं हा पुलाव रेडी होत होता तोपर्यंत बाकीचं मला मेथीची भाजी वगैरे निसायची होती, ती सर्व निसून ठेवली आणि आपला पुलाव रेडी आहे. आणि हा खरंच खूप म्हणजे खूप जास्त यम्मी झाला होता. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल ते देखील मला कमेंट करून सांगा. सो तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. बाय.